प्रत्येक महिलेला आवडतं सुंदर दिसायला आणि त्याच सौंदर्याला खुलवते ती म्हणजे एक सुंदर साडी। म्हणूनच कवठे मंकाळमध्ये महांकाली कलेक्शन यांनी सुरू केलेला आहे भव्य असा साडी महोत्सव 2026। 22 मे पासून 14 जून पर्यंत सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चुकवू नका हा खास असा साडी महोत्सव। आजच भेट द्या महांकाली कलेक्शन, मेन रोड, कवठे मंकाळ। कवठे महांकाळ मधल्या सर्व महिलांची पहिली पसंत महांकाली कलेक्शन। पाटगावात पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा धारदार कोयत्याने सपासप वार करून खून। सांगली जिल्ह्यातील खुनाचे सत्र थांबता थांबेना अशी परिस्थिती निर्माण झालेली असून मिरज तालुक्यातील सोनी पाटगाव परिसरात पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा धारदार शस्त्रांनी हल्ला करून खून करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडालेली आहे। या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या 4 तासात डोंगर परिसरात लपून बसलेल्या तिघांना ताब्यात घेतले आहे। या हल्ल्यात ज्ञानेश्वर उर्फ माऊली राजेश उर्फ साहेबराव पाटील वय 32 राहणार पाटगाव याचा मृत्यू झाला आहे। शनिवारी रात्रीच्या सुमारास माऊली पाटील हा पाटगाव येथील राजरत्न बारमध्ये बसलेला असताना त्याच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने तिघे संशयित व आणखी एक अनोळखी व्यक्ती तिथे गेल्याची प्राथमिक माहिती आहे। हल्लेखोर आल्याचे लक्षात येताच माऊली पाटील बारच्या मागील बाजूने पळून गेला, मात्र हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करीत बारच्या मागील बाजूस असलेल्या शेतात त्याला गाठले। त्यानंतर माऊली पाटील याच्या डोक्यावर, मानेवर, हातावर धारदार एडका व कोयत्याने वार करण्यात आले। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या माऊली पाटील याचा घटनास्थळीच मृत्यू झाला। दरम्यान बेंदूर सणाच्या दिवशी डोंगरवाडी येथे झालेल्या बैलगाडी शर्यती दरम्यान माऊली पाटील याचा वाद झाला होता। तसेच करोली येथे झालेल्या मारामारीच्या घटनेतूनही वैमनस्य निर्माण झाले होते अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे। याच पूर्व वैमनस्यातून माऊली पाटील याच्यावर पाळत ठेवून हल्ला करण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे। घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथके घटनास्थळी दाखल झाली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह महादेव ॲम्ब्युलन्स सर्व्हिसच्या माध्यमातून मिरज येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली। अंधाऱ्या रात्रीत डोंगर परिसरात शोध मोहीम राबवत एलसीबीच्या पथकाने थरारक पाठलाग करीत अवघ्या 4 तासात 3 संशयितांना ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये विक्या पवार, सर्वेश देशमुख दोघेही राहणार करोली एम तसेच अक्षय माने राहणार योगेवाडी तालुका तासगाव यांचा समावेश आहे। या प्रकरणातील हत्येमागील नेमके कारण, हल्ल्यात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींची भूमिका तसेच वापरण्यात आलेल्या शस्त्रांबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। मिरज तालुक्यातील या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडालेली असून अवघ्या 4 तासात तिघांना ताब्यात घेण्यात एलसीबीच्या पथकाला मोठे यश आले आहे। के मराठी न्यूजसाठी मिरज प्रतिनिधी। खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे मंकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला, मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार, हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे मंकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे मंकाळ।